नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर विनायक जीभाऊ शेंडे. मी SMBT मेडिकल कॉलेज म्हणजेच SMBT इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर धामणगाव येथे कर्करोग तज्ज्ञ म्हणजेच कॅन्सर सर्जन म्हणून कार्यरत आहे. आज दिनांक 1 ऑगस्ट हा जागतिक लंग कॅन्सर डे म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपण संवाद साधतो आहोत. कोणत्याही पेशंटमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणजेच लंग कॅन्सर हा एक ड्रेडेड डिसीज किंवा खूप घाबरण्याजोगा कॅन्सरचा आजार असतो. लंग कॅन्सर किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची विविध कारणं असू शकतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे टोबॅको म्हणजेच तंबाखूचा वापर हा सर्वात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आपल्याला रुटीनली जाणवतो. कोणत्याही कॅन्सरमध्ये इटिओलॉजिकल फॅक्टर म्हणजे कॅन्सर निर्माण होण्यासाठीची जी गोष्ट आहे ती महत्त्वाची भूमिका बजावत असते. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा वापर हा फुफ्फुसाच्या कॅन्सरसाठी खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. तसेच विविध जनुकांमधील बदल म्हणजेच जेनेटिक चेंजेस, म्युटेशन्स हेही लंग कॅन्सरसाठी कारणीभूत ठरत असतात. लंग कॅन्सर आता आपल्याला फार चांगल्या प्रकारे त्याची ट्रीटमेंट करता येते. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी अशा पद्धतीने आपल्याला फुफ्फुसाच्या कॅन्सरची ट्रीटमेंट करता येते. लंग कॅन्सरचे प्रोग्नोसिस जर आपण पेशंटचे निदान लवकरच्या स्टेजेसमध्ये केले तर खूप चांगल्या प्रकारचं आहे. म्हणजेच गाठ छोटी असताना जर आपण लंग कॅन्सरचं निदान करू शकलो आणि त्याचे व्यवस्थित ट्रीटमेंट करू शकलो तर पेशंट कायमची बरी होण्याची शक्यता खूप चांगली आहे. कोणत्याही प्रकारचा खोकला जो 2 ते 3 आठवड्यानंतर ट्रीटमेंट नंतरही जात नाही आहे अशा वेळेला कर्करोग तज्ज्ञांना भेटणे, त्यांचा सल्ला घेणे व त्यांनी सांगितलेल्या तपासण्या व्यवस्थित करून घेणे फार फार महत्त्वाचे आहे. जी लोके तंबाखूजन्य पदार्थ आणि तंबाखू वापरतात, उदाहरणार्थ बिडी, सिगरेट, गुटखा, तंबाखू, खैनी यासारख्या गोष्टींचा वापर करतात, त्यांनी खूप जास्त प्रमाणात काळजीने या सर्व तपासण्या करून घेणे व कॅन्सर नाही येणार याची खात्री करून घेणे फार गरजेचे आहे. कोणत्याही पेशंटमध्ये ज्याच्यामध्ये लंग कॅन्सर डिटेक्ट होतो त्यामध्ये बायोप्सी म्हणजेच कॅन्सरच्या गाठीचा सॅम्पल तपासण्यासाठी काढला जातो. तसेच आजार शरीरात इतरत्र पसरलेला नाही ना याची खात्री केली जाते. त्यानुसार मग पुढे सर्जरी म्हणजेच शस्त्रक्रिया केली जाते. बऱ्याच पेशंटमध्ये किमोथेरपी म्हणजे सलाईनमधल्या इंजेक्शनची, सायटोटॉक्सिक इंजेक्शनची गरजही असते. गेल्या काही दशकांमध्ये झालेल्या शास्त्रीय प्रगतीमुळे आपण टार्गेटेड थेरपी नावाची नवीन उपचार पद्धती लंग कॅन्सरच्या पेशंटला देऊ शकतो व त्यांचे जीवनमान त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढते व लंग कॅन्सर म्हणजेच फुफ्फुसाच्या कॅन्सरपासून बरं होण्यासाठी त्याची फारच मदत. त्यामुळे व्यसनांपासून दूर राहणे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. चुकून आपल्याला त्रास झाला तर लवकरात लवकर तपासण्या करून घेतल्या पाहिजेत व प्रॉपर ट्रीटमेंट, पूर्ण ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्यामुळे लंग कॅन्सर सारख्या शत्रूशी लढताना आपल्याला या तिन्ही गोष्टी व्यवस्थित याच्यावर कार्य करणं गरजेचं आहे. धन्यवाद.